विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे आयोजित या आगळ्या वेगळ्या साहित्यिक ऑनलाईन मेजवानीमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्यांच्या मूळ कविता संग्रहाला ज्याचं अनुवाद नंतर झाला तर त्या अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे असे प्रशांत असणारे आपल्यासोबत उपस्थित आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि आपल्यासोबत औरंगाबादवरून ज्यांनी मीच माझा मोर या प्रशांत असणारे यांच्या कविता संग्रहाचा अनुवाद केला मोरपंख या नावाने, तर ते ॲडव्होकेट अस्लम मिर्झा ते आपल्यासोबत ऑनलाईन उपस्थित आहेत। मिर्झा साहेब, आपलंही मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आपलं या स्टुडिओमध्ये स्वागत करतो। धन्यवाद डॉक्टर गजानन नारे साहेब, धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद। या दोन्हीही साहित्यिकांसोबत त्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराविषयी आणि एकंदरीतच साहित्याविषयी ज्या काही सगळ्या आज प्रवाह आहेत किंवा त्यांनी नेमकं हे सगळं कसं साधलं ह्याविषयीच्या गप्पा आपण मारणार आहोत। सर्वप्रथम मी ॲडव्होकेट अस्लम मिर्झा यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना विचारू इच्छितो की ज्यावेळी हा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी नेमकी आपली पहिली प्रतिक्रिया काय होती? दिनांक 24 फेब्रुवारी 2020 सायंकाळी मी माझ्या कार्यालयात बसलो होतो, तेव्हा माझा मोबाईल वाजला। पाहिला तर नवीन नंबर होता कोणाचा। उचलला मी फोन, तर त्यांनी मला सांगितलं का कॉंग्रॅच्युलेशन्स, मुबारक हो। मला कशासाठी? म्हणजे मी साहित्य अकादमी दिल्लीच्या ऑफिसमधून बोलतोय। आपला मोरपंख जो अनुवादित पुस्तक आहे त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्याचे ठरले आहे। मी अक्षरशः गुदळून गेलो। हे एक आनंददायी आश्चर्य होते आणि राष्ट्रीय स्तरावर माझ्या अनुवादाचे कौतुक झाल्याचे मला खूप समाधान झाले की चला, मराठी भाषेच्या उर्दू अनुवादासाठी मला महत्त्वाचे पुरस्कार मिळत आहे। ही आनंददायी बातमी माझ्यासाठी होती। धन्यवाद मिर्झा साहेब। तुम्हाला जसा आनंद झाला तसाच तो आनंद एक अकोलेकर म्हणून आम्हा सगळ्यांना झाला, कारण जी मूळ कविता होती ती आमच्या प्रशांत असणारे यांची होती, अकोल्याचे कवी आणि आमच्या मातीतले ते कवी। त्यांचं पण मनापासून अभिनंदन आणि मिर्झा साहेबांचं अभिनंदन। मला या ठिकाणी मिर्झा साहेब आपल्याला पुन्हा एकदा एक प्रश्न असा विचारासा वाटतो किंवा आमची सगळ्या रसिक प्रेक्षकांची ती विनंती राहील की ज्या काव्यसंग्रहाला हा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे त्या काव्यसंग्रहातली एखादी कविता आपण आपल्या खास उर्दू शैलीमध्ये आज आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर करावी। मिर्झा सर, आपली फरमाईश आहे डॉक्टर नारे साहेब। तर मी प्रशांत असणारेची एक कविता चाकू आणि कविता याचा उर्दू अनुवाद मी आपल्या समोर सादर करतो, ऐकून घ्या। कविता अशी सुरू होते कि चाकू का नोकदार फल मेरी गर्दन पर रखते हुए और धमकाते हुए उसने कहा कि जेब में जो हो ना हो वो सब बाहर निकाल, जेब में जो हो ना हो वो सब बाहर निकाल खामोशी से। मैंने लरसते हुए अपनी एक जेब में से करारे नोट निकाले, और दूसरी जेब में से मसली कुचली नज्म। अपनी जेब में रुपए ठोसते और मेरी नज्म पर नजर डालते हुए वो आहिस्ता आहिस्ता हंसा। कहने लगा, यार नज्म तो अच्छी है लेकिन इस पर थोड़ी सी मर्डेकर की छाप वाज़ेह है। अरे पहले मैं भी नज़में लिखता था,
लेकिन हाथ में ये साला चाकू आ गया और नज्म कब फिसल गई पता ही नहीं हुआ। इस वाक़े के बाद से मैं जानबूझकर टालता रहता हूं किसी भी धारदार शय को हाथ लगाने से। खौफ हाथों के जख्मी होने का नहीं, खौफ हाथों के जख्मी होने का नहीं, मेरी नज्म के जख्मी होने का है। ये कविता प्रशांत दादा। दुसरी कविता मी मला जी आवडते यांची एक कविता ती आहे मेरी जेब में रखा मोर। मराठी त्याचा शीर्षक आहे माझ्या खिशातला मोर। ही कविता उर्दूत फार गाजली बरं का, मेरी जेब में रखा मोर। मी सादर करतो कि मेरे पास मेरी जेब में हमेशा एक मोर रहता है। मेरे पास मेरी जेब में हमेशा एक मोर रहता है, लेकिन मेरी जेब में रखा हुआ ये मोर मामूली नहीं, तरबियत याफ्ता है। ये मोर मामूली नहीं, तरबियत याफ्ता है। जब कभी मैं उदास होता हूं या फिर ज़हनो दिल पर सियाह बादल गिराते हैं तो ये तरबियत याफ्ता मोर अपने आप अपने आप मेरी जेब से बाहर आकर पर फैलाकर मस्ती में झूम झूम कर रक्स करता है। तो ये तरबियत याफ्ता मोर अपने आप मेरी जेब से बाहर आकर पर फैलाकर मस्ती में झूम झूम कर रक्स करता है। उसे रक्सा देखकर मूसलाधार में बरसता है। उदासी के सियाह बादल छट जाते हैं और मेरा दिल दोबारा साफ शफाफ होता है। एक मजे की बात बताऊं, ऐसा ही एक दिल पजीर मोर तुम्हारी जेब में भी है। एक मजे की बात बताऊं, ऐसा ही एक दिल पजीर मोर तुम्हारी जेब में भी है, तुम सिर्फ उसे रक्स करना सिखा दो। वाह सर, खरंच मजा आली। म्हणजे आणि हा एक असा आनंदाचा अभिमानाचा क्षण वाटतो की आपल्या मातीतला कवी आणि त्या कवीला मिळालेला म्हणजे त्याची काव्यप्रतिभा आणि त्या काव्यप्रतिभेचं झालेला अनुवाद आणि त्याला मिळालेला पुरस्कार हा आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाचा क्षण आहे। आणि या आनंदात भर घालत आपण आणखीन एक कविता ऐकूया, ती प्रत्यक्ष प्रशांत असणारे यांच्याकडून। माझ्या संग्रहातली मीच माझा मोर या संग्रहातली एक कविता मी तुमच्यासमोर सादर करतो। मुलगा म्हणाला, आई दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाही। मुलगा म्हणाला, आई दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाही। वडील म्हणाले, अगं दिव्याची वात कमी कर, मला झोप लागत नाही। मुलगा म्हणाला, आई दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाही। वडील म्हणाले, अगं दिव्याची वात कमी कर, मला झोप लागत नाही। आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली। आयुष्यभर दोघांमध्येच वातीसारखी जळत राहिली, दोघांमध्येच वातीसारखी जळत राहिली। वाह, स्त्रीच्या मनातल्या या भावना अतिशय सुंदर रीतीने तुम्ही कमीत कमी शब्दामध्ये मांडल्या आहेत। असणाऱ्याचं ही तुमची खासियत आहे की तुम्ही जे कविता लिहिता ते कवितेमध्ये प्रतिमांचा हा वापर इतका सुंदर करता। तर तुमच्या या काव्यलेखनाची जी सुरुवात आहे ती सुरुवात कधी आणि कशी झाली याविषयी रसिकांना निश्चित उत्सुकता आहे। माझं सगळं शिक्षण अकोल्यातलं झालं, म्हणजे भारत विद्यालय आणि न्यूर हायस्कूल या शाळांमध्ये मी शिक्षण घेतलं। आणि शाळेत असल्यापासूनच मी या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये रमलो आहे, आनंद घेतला आहे त्याचा। म्हणजे नाटक असो, भारूड असो किंवा कथाकथन असो, इव्हन डॅडी देशमुखांच्या देवकीनंदन गोपालामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या कौटुंबिक वातावरणही माझ्या घरचं असंच सांस्कृतिक वातावरण घरचं होतं। माझे वडील आकाशवाणीवर खूप छान नमोनाट्य लिहायचे। माझी आई राज्यनाट्य स्पर्धांमध्ये तिने नाटकांमध्ये खूप काम केली आहेत। माझा मोठा भाऊ तरुण भारतमध्ये लिहायचा। माझी लहान बहीणसुद्धा नाटकात छान काम करायची, ती देवकीनंदन गोपालामध्ये तिची तर मोठी चांगली भूमिका आहे। ते एकंदर वातावरण आणि तेव्हा अकोल्याच्या सगळ्या या वातावरणामध्ये मी आनंद घेतला। आणि मग इंजिनिअरिंग कॉलेजला जेव्हा ॲडमिशन मिळाले 12वीला नंतर, तेव्हा मग मी कराडला गेलो। तर आपल्या वातावरणामध्ये म्हणजे विदर्भातलं आणि तिथलं एक थोडासा मला एक फरक असा जाणवला की तिथे आंतर महाविद्यालयीन स्पर्धा खूप होतात।
आपल्याकडे तो प्रकार तेवढा नाही आहे. म्हणजे आंतरमहाविद्यालयीन काव्य स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन कथाकथन स्पर्धा, तर अशा स्पर्धा सतत त्यांच्या चालू होतात. तर तेव्हा मी जेव्हा गेलो तेव्हा मला ते खूप उत्सुकता होती की काय आहे हे सगळं प्रकार. आणि मग मी ऐकायला प्रचंड मोठा हॉल, खूप मुलं, आणि त्या वातावरणामध्ये ते कथाकथन, त्या वातावरणामध्ये ते काव्य वाचन, तर एक वेगळं वातावरण मला तिथे पाहायला मिळालं. आणि हळूहळू त्या वातावरणामध्ये मी गुंतत गेलो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जे काही ऐकलं, जे काही पाहिलं, त्या सगळ्या नोंदी मी डायरेक्ट टिपायचो की आज या कार्यक्रमाला गेलो, आज त्या कार्यक्रमाला गेलो, तिथे असं ऐकलं. या ज्या सगळ्या नोंदी होत्या त्या कालांतराने माझ्या त्या कविता झाल्या. बरं, साधारणतः कोणताही लेखक म्हणजे जो लिखाण करणार आहे, लिहिता हात आहे, तो आधी वेगवेगळे प्रयोग करत जातो. म्हणजे कधी कविता लिहितो, कधी कथा लिहितो, कधी गद्य लिहितो, कधी ललित लिहितो, आणि मग कुठेतरी कधीतरी एखादा क्षण असा येतो की त्यावेळेला तो एक सूर गवसतो आणि असं वाटतं की आपण आता याच प्रकारात रमावं. तर तुम्हाला असं कधी जाणवलं की आपण कविता लेखनामध्येच रमू शकतो? तुम्ही इतर कोणते म्हणजे जे प्रकार आहेत, साहित्य प्रकार, ते हाताळले आहेत का? सुरुवातीच्या काळामध्ये मी ललित लिहायचो, कथा लिहायचो. पण जेव्हा मी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडलो तेव्हा मला असं जाणवलं की या सगळ्या मराठी साहित्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. हे सगळे प्रकार जो आहे, साहित्य प्रकार, हे सगळे आपण समजून घेतले पाहिजे. कारण की माझा विषय जो होता तो एकदम टोटली तांत्रिक विषय होता. या मराठी साहित्याचा माझा तेवढा अभ्यास नव्हता. आवड होती पण अभ्यास नव्हता. त्याच्यामुळे मी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर, नोकरीला लागल्यानंतर पहिलं काम काय केलं, तर मी BA ला ॲडमिशन घेतली. आणि मराठी साहित्यामध्ये मी BA केलं आणि मराठी साहित्यामध्ये MA केलं. आणि हे MA करताना हे सगळे जो काव्य तुम्ही म्हणतात सगळे साहित्य प्रकार अभ्यासाला होते. 10 कादंबऱ्या, 10 कथासंग्रह, व्याकरण, मराठी कविता. आणि हे वाचताना, अभ्यास करताना माझी असं जाणवलं की ह्याच्यातला कविता हा प्रकार आपल्याला सूट होतोय आणि आपण ह्याच्यामध्ये आपण लिहायला पाहिजे. आणि तेव्हापासून मग मी MA झाल्यानंतरची गोष्ट, मी MA झाल्यानंतर मग मी त्या कविता या काव्य प्रकाराकडे वळलो. पहिली कविता कोणती होती? माझी पहिली कविता जी या माझ्या संग्रहामध्ये आहे ती तुम्हाला सांगतो. मीच माझा मोर या कविता संग्रहात, मीच माझा मोर या संग्रहातली ही कविता आहे. पूर्वी ढगांना नुसता हात लावला की मुसळधार पाऊस पडायचा. पूर्वी ढगांना नुसता हात लावला की मुसळधार पाऊस पडायचा. आता ढगांना हातात घेऊन गदागदा हलवलं तरी थेंब निथळत नाही. पूर्वी विहिरीत नुसता हात टाकला की हाताला पाणी लागायचं. पूर्वी विहिरीत नुसता हात टाकला की हाताला पाणी लागायचं. आता बुडाशी जाऊन बसलं तरी ओंजळ भरत नाही. पूर्वी माणसांच्या खांद्यावर नुसता हात ठेवला की हात चिंब भिजायचा. पूर्वी माणसांच्या खांद्यावर नुसता हात ठेवला की हात चिंब भिजायचा. आता हृदयात हात घातला तरी ओल लागत नाही. थोडक्यात हे ढग काय, ही विहीर काय, हा माणूस काय, चराचरातून पाणी आटत चाललंय हेच खरं. चराचरातून पाणी आटत चाललंय हेच खरं. वा, खूपच सुंदर. आणि म्हणजे मला एक इथे गजानन जाणवलं की या बहुतेकांच्या कवितेची प्रतिभा म्हणजे काव्य प्रतिभेची जी झेप असते ती पुढे पुढे वाढत जाते समज. पण याच्या पहिल्या कवितेपासूनच ही समज जाणवते आहे. आपण प्रशांत असणारे यांचा काव्यप्रवास जो आहे तो अनुभवला आहे. आपण आता मिर्झा सरांना विचारू इच्छितो मी की तुम्ही नेमकं ह्या अनुवाद, साहित्यातला अनुवाद ह्या प्रकाराकडे कसे वळलात आणि हे जर अनुवाद करायचा जी पद्धत असते ती नेमकी कशी असते ती आमच्या रसिक प्रेक्षकांना तुम्ही थोडं व्यवस्थित समजावून सांगाल. डॉक्टर नारे साहेब, खरं तर माझा साहित्यिक प्रवास 1959-60 साली सुरू झाला. सुरुवातीला शायरी आणि लघुकथा लेखन हा माझा छंद होता. खूप शायरी केली, खूप लघुकथा लिहिल्यात, प्रकाशित पण झालेत. नंतर काव्यसंग्रह पण माझा आला. नंतर निबंध लिहिणे, समीक्षा करणे, संशोधन वगैरे यात माझी रुची वाढली.
अनुवादाकडे मी फार उशीर आलो बरं का. झाले असे की जेव्हा केव्हा मी इंग्रजी, मराठी, हिंदी किंवा फारसी या भाषेतील लिहिलेल्या कविता वाचण्यास प्रारंभ केला, तेव्हा मला असे अनुभवले की या भाषांच्या साहित्यात उर्दूपेक्षा काहीतरी विचित्र विचारधारा आहे. यांचे विषय पण थोडे वेगळे आहेत आणि शैली, प्रेझेंटेशन हा पण थोडासा उर्दूपेक्षा वेगळा आहे. तेव्हा माझ्या मनात असे आले की ज्या अद्भुत प्रवासातून मी जात आहे, तर माझ्या या अनुभवात उर्दू भाषिकांना सामील केले पाहिजे. इतर भाषांच्या साहित्य कलाकृती उर्दूत येणे योग्य होईल असा माझा विचार झाला आणि अशा प्रकारे अनुवादकडे मी वळलो. तसा मी प्रोफेशनल असा अनुवादक नाही आहे, पण मी ज्या कवितांचा मराठी, इंग्रजी, पर्शियन वगैरे हिंदी यांचा जो अनुवाद करतो तो लोकांना पसंत येतो, वाचकांना पसंत पडतो, म्हणून मला ते रुची आहे. तसं माझा संशोधन कार्य आहे, निबंध लिहितो मी, माझी शायरी वगैरे तो काम चालूच आहे माझं. अनुवाद एक पार्ट आहे, त्याचा एक भाग आहे त्याचा. डॉक्टर नारे साहेब, आपण मला विचारतात की अनुवादाची जी प्रक्रिया असते ती नेमकी कशी असते आणि माझा अनुभव कसा आहे या बाबतीत आपण मला विचारतात. तर मला हे फार विचित्र असे एखाद्या विचित्र असते, ही प्रक्रिया फार विचित्र असते बरं का. कवीच्या कविता वाचल्यानंतर ती कविता मनाशी भिडते, तेव्हा मी त्या कवितेतील विषय, त्याची भाषा, त्याची शैली आणि त्यातील नवीन देखावा कसा आहे हे पाहतो. नंतर मी विचार करतो की या कवितेच्या अस्तित्वासाठी सर्वात महत्त्वाचे औचित्य काय आहे, त्यातील गंभीरपणाचा विचार करतो. त्यात कोणती काव्य प्रतीके दडलेली आहे, अल्युजन्स काय आहे, हे काय सिमिलीज वगैरे काय आहेत, ते तिथे का आहे, कशासाठी आहे, याच्या बाबतीत मी विचार करतो. वाचकांच्या आणि रसिकांच्या फायद्यासाठी त्याचे सहज आणि गुळगुळीत भाषेत कसे रूपांतर केले जाऊ शकते याच्यावर मी विचार करतो. नंतर उर्दू, मराठी, इंग्रजी, फारसी आणि हिंदी भाषांमधील लेखकांच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीशी मी परिचित आहे. मला या भाषांमधील जे भाषिक वैशिष्ट्ये आहेत आणि त्यांचे व्याकरण तंत्र जे असतात त्यांच्याशी जवळीक राहिलेली आहे, म्हणून मला थोडासा सोपा जातो अनुवाद करायला. मी आणखीन एक विशेष बोलू इच्छितो माझा, की मी मूळ भाषेच्या कलावंताने आपल्या कलाकृतीत स्वतःची वैयक्तिक निरीक्षणे, अनुभव, भावना इत्यादी कोणत्या शब्दात व्यक्त केलेले आहे, मांडलेले आहेत, हे बारकाईने पाहतो, फार बारकाईने पाहतो. त्या कलाकाराने, त्या लेखकाने, त्या कवीने आपली रचना कोणत्या शैलीमध्ये सादर केली आहे, त्यातील संगीत आणि संकल्प कसा आहे हे पाहतो. मी कलाकाराची फक्त त्याच्या मनात काय आहे किंवा त्याची मानसिकता काय आहे हे पाहत नाही, मी त्याच्याशी बोलतो, त्याच्या हृदयाची धडधड जाणवते मला, हे पण माझा एक आहे आणि मी तसा नेहमी प्रयत्न करत राहतो. बरेचदा असे क्षण येतात जेव्हा मला असे वाटते की कलाकार माझ्या संपूर्ण शरीरात श्वास घेत आहे. हा एक विचित्र अनुभव असतो अनुवादकाराचा, माझ्या अनुवादकाराचा हा एक विचित्र अनुभव मला नेहमी वाटतो.
सरांकडनं हे अनुभव आपण ऐकलेत. प्रत्येकच गोष्टीचा अनुभव हा महत्त्वाचा असतो. तर तसंच काव्यलेखन करणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये असं प्रश्न निर्माण होतो किंवा एक उत्सुकता आहे असं म्हणा, की जसं प्रत्येकाची शैली वेगवेगळी प्रत्येक कवीची असते, तर ही गद्याला जवळ जाणारी जी शैली आहे ती तुमच्या कवितेत साधारणतः आढळते. तर ही तुम्हाला कशी काय गवसली, की आपण, कारण तुम्ही जो काळ सांगता आहात किंवा तुम्ही सांगितलं की MA ला अभ्यास करताना कवितेकडे तुम्ही वळलात, तर त्यावेळची जी कविता आहे ती वेगळी कविता होती. पण तुमची ही जी कविता आता असणारी शैली ही काव्य प्रांतामध्ये रुजलेली आहे, तर ती तुम्हाला कशी गवसली? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे की माझी कविता ही ललित जे गद्य आहे त्याला मिळती जुळती आहे. मी जी मगाशी म्हटलं की मी ललितही लिहायचो, मी कथाही लिहायचो आणि नंतर मग मी कवितेकडे वळलो. कारण हे सगळं अभ्यास केल्यानंतर, वाचल्यानंतर मला असं जाणवलं की सगळ्याच कविता सर्वसामान्य माणसाला कळत नाहीत. आणि कधीकधी तर मला असंही जाणवलं की सर्वसाधारण माणूस हा कवितेपासून हळूहळू दूर जातो आहे. त्याचं कारण असं की त्या कवितेमधला जो शब्दबंबाळपणा आहे, कवितेमधला आशय आहे, हा सामान्य वाचकापर्यंत पोहोचतच नाही. बऱ्याच वेळेला होते असं. म्हणजे आपण 100 कविता वाचल्या तर त्यातल्या जवळपास 60-70 कविता इतक्या शब्दबंबाळ असतात की त्या वाचकांपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून तो मराठी वाचक जो आहे आपला मॅक्झिमम, जो पूर्वीच्या काळी होता कवितेजवळ पण हळूहळू दूर जायला लागला. हे सगळं पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की आपण कवी होण्यापेक्षा आपण सामान्यांचा कवी व्हायला काय हरकत आहे. कवी, मोठे कवी किंवा कठीण शब्दांमध्ये कवी लिहिणारे कवी असे बरेच जण आहेत, पण सर्वसामान्यांना कळेल अशी कविता आपण लिहायला काय हरकत आहे. आणि तेव्हापासून मी ते डोक्यात ठरवून मग मी ते लिहायला लागलो. आणि मी कविता लिहिताना 2 गोष्टी मी नेहमी करतो आणि 2 गोष्टी या सामान्य वाचकांसाठीच करतो. एक म्हणजे साधं सोपं आणि सरळ लिहितो. आणि दुसरी गोष्ट, कवितेची जी लांबी असते ही मी खूप लहान ठेवतो. कारण की कधी काय होतं की कविता खूप मोठ्या होतात आणि मग त्या वाचताना वाचकांचा पेशन्स तिथपर्यंत पोहोचत नाही, ती कविता त्या ह्याच्यापर्यंत पोहोचत नाही. जसं मी एक नेहमी उदाहरण देतो माझ्या ह्याच्यामध्ये की बंदुकीची गोळी ही छोटीशी गोळी असते, पण ती हृदयात जर घुसली तर ती आरपार घुसते. तर मी सुरुवातीपासून हे ठरवून आलो, म्हणजे सगळा अभ्यास केल्यानंतर असं जाणवलं की काहीतरी वेगळं या सामान्य लोकांसाठी, म्हणजे 12वीच्या मुलाला सुद्धा, 12वीमध्ये असलेल्या मुलाला सुद्धा ती कविता कळली पाहिजे आणि 70 वर्षांच्या आजोबांना सुद्धा ती कविता कळली पाहिजे. आणि सुरुवातीपासूनच मग मी हे धोरण ठेवून ठेवलं की या लोकांसाठी कविता लिहायची, सामान्य वाचकांसाठी कविता लिहायची. आणि म्हणून मी सामान्य वाचकांसाठी कवी म्हणून मी ते कविता लिहितो. हे अगदी खरं आहे की मधल्या काळामध्ये मुक्तछंदाचा जो अतिमुक्त वापर सुरू झाला होता, तर त्याला छेद देणारी आणि म्हणजे गोळी जी हृदयाच्या आरपार जाते तशी तुमची ती कविता, आणि ती रसिकांच्या हृदयाच्या आरपार न जाता हृदयामध्ये जाऊन ठसते अशी कविता आहे. पण हे तर तुम्ही रसिकांच्या दृष्टीने सांगितलं, पण तुम्हाला अनेक जे मोठे साहित्यिक आहेत त्यांच्याकडनं ही दाद मिळालेली आहे. मला आठवतं की मध्यंतरी एक फोटो पाहिला होता, इंदिरा संत बसलेल्या आहेत आणि तुम्ही काव्य वाचन करता आहात. त्या अनुभवाविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी मग इंजिनिअरिंग कॉलेजचा विषय सांगितला, तर त्या काळामध्ये मी सांगितलं की आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये मी जायचो, भाग घ्यायचो, कविता म्हणायचो. ॲक्च्युली आमच्या घरामध्ये थोडंसं नाटकाचं वातावरण असल्यामुळे, आईचं वातावरण असल्यामुळे प्रेझेंटेशन हा जो भाग असतो काव्य वाचनामध्ये, काव्य वाचन स्पर्धा जेव्हा होतात ना, तेव्हा ते परीक्षक तुमचं कविता तर पाहतातच, पण तुम्ही ती सादर कशी करता हे पाहतात. तर त्याच्यामुळे ते दोन्ही पद्धतीने मी ती कविता सादर करायचो. तर मला आठवतं की युवक महोत्सव जो होता कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठाचा, तर त्याच्यामध्ये मी कविता सादर केली. तर तेव्हा प्रभाकर पणशीकर समोर बसले होते. तर ती कविता ऐकल्यानंतर त्यांनी खाली बसलेले ते, मी स्टेजवरून कविता सादर केली. कविता सादर झाल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही नाटकात काम करता का. इतका अभ्यास त्यांचा असतो. मी म्हटलं हो. त्यामुळे तुमचं नाटकही चांगलं, तुमच्यामधलं नाटकही चांगलं आहे आणि तुमची कविता पण चांगली आहे. इंदिरा संतांची काय प्रतिक्रिया? इंदिरा संत आमच्या कॉलेजमध्ये आल्या होत्या आणि इंदिरा संतांचं काव्यवाचन आमच्या कॉलेजमध्ये होतं. तर काव्यवाचनाच्या आधी जे आपण त्यांचा परिचय वगैरे करून देतो, तर त्या परिचयामध्ये आमच्या कॉलेजच्या
प्रिन्सिपलनी सांगितलं की आज असं असं इंदिरा संत आलेले आहेत, त्यांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम आहे. आणि मग त्यांच्याकडे ते वळून म्हणाला की आमचं कॉलेज जरी इंजिनिअरिंग कॉलेज जरी असलं तरी आमच्या कॉलेजमध्ये प्रशांत असणारे म्हणून आहेत, ते सुद्धा चांगल्या कविता करतात. आणि मग त्यांनी इंदिरा संतांना बोलवलं स्टेजवर कविता म्हणाला. गंमत अशी की इंदिरा संतांनी ते ऐकलं आणि त्यांनी म्हटलं की मी माझी काव्य वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रशांत असणाऱ्यांना विनंती करते की मला त्यांची कविता ऐक. अरे वा, आता आम्ही सुद्धा तुम्हाला विनंती करतो की ती कविता आम्हाला ऐकवा. तर ती कविता मी माझ्या दुसऱ्या संग्रहामध्ये, मनसमोर जो संग्रह आहे त्या संग्रहामध्ये मी ती घेतली की सकाळी माझ्या उजव्या हातात ताज्या दुधाचा गरम चहा आणि डाव्या हातात ताज्या बातम्यांचं वर्तमानपत्र. सकाळी माझ्या उजव्या हातात ताज्या दुधाचा गरम चहा आणि डाव्या हातात ताज्या बातम्यांचं वर्तमानपत्र. मी चहाचा पहिला घोट घेतो तेव्हा बसतो चटका पोळते जीभ. मी चहाचा पहिला घोट घेतो तेव्हा बसतो चटका पोळते जीभ. हळूहळू विसरून जातो मी जिभेचं ते पोळणं. इतका पोळतो वर्तमानपत्र वाचता वाचता, इतका पोळतो वर्तमानपत्र वाचता वाचता. मला म्हणजे आणि हे म्हणजे की हे त्या दिवसांना सुद्धा लागू आहे आणि आज तुम्ही वर्तमानपत्र उघडलं तरी आज सुद्धा तेच लागू आहे. खरी गोष्ट आहे. पण मला एक नेहमी प्रश्न पडतो की या ज्या प्रतिमा आहेत या तुम्हाला सुचतात कशा? म्हणजे हे जे एकमेकांशी तुलनात्मक असं जे आहे, कारण वर्तमानपत्राचं बातम्यांनी पोळणं वर्तमानपत्रातल्या आणि चहाच्या चटक्यांनी जीभ पोळणं, ही तुलना करावी आपण, हे कसं डोक्यात कसं आहे? नाही, मला सांगा ना, आता मी जे काही कविता वाचतोय किंवा संग्रहातल्या कविता आहेत या सगळ्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आहेत. काही वेगळं ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. फक्त ते टिपणं जे असतं ते टिपणं प्रत्येक वेळेला जर आपण घेतलं, म्हणजे थोडक्यात आपण कोणतीही दिवसभराच्या सगळ्या घटनांकडे जर जाणीवपूर्वक पाहिलं, नजरेने पाहिलं, तर ललित, कथा आणि कविता हे सगळ्यांना सुद्धा लिहू शकतात आणि चांगल्या पद्धतीने मांडू शकतात. थोडं जर आपल्या नव्या लिहित्या लेखकांना याच्यातनं थोडीशी टीप दिली तर? मी तेच म्हणतो ना की वाचायला पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला जे घडतं ते टिपायला पाहिजे. या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की आता मी जरी कविता असलो तरी मी इतरही साहित्य प्रकार खूप वाचतो. म्हणजे आशा बघेपासून तर जे कुलकर्णीपर्यंत सगळं मी वाचतो. पण आपण कवी आहोत म्हणून कविता संग्रह वाचायला पाहिजे असं मी मुळीच करत नाही. कारण की प्रत्येक ठिकाणी कविता दडलेली आहे असं मला वाटतं. म्हणजे इव्हन तुम्ही चांगल्या चित्रांचं प्रदर्शन पहा, जहांगीर आर्ट गॅलरीमधले किंवा नृत्याचे कार्यक्रम पहा, संगीताचे कार्यक्रम पहा, तर प्रत्येक ठिकाणी मी आवर्जून जातो, आस्वाद घेतो आणि प्रत्येक ठिकाणी मला त्या प्रकारामध्ये मला कविता दिसते. खूप चांगल्या टिप्स प्रशांत सर आपण सगळ्या आमच्या नवोदितांना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुमची मातृभाषा मराठी आहे, पण आपले दुसरे जे या ठिकाणी पाहुणे आहेत त्यांची मातृभाषा उर्दू आहे. मला असलम सर आपल्याला विचारावंसं वाटतं की आपण उर्दू भाषिक असताना आपल्याला मराठी भाषेतल्या सगळ्या साहित्याचा अनुवाद करावा असं का वाटलं आणि नेमकं त्याच्या पाठीमागे काही कारणं आहेत का? ती कारणं ऐकायला आम्हाला आवडतील. होय, उर्दू माझी मातृभाषा आहे. मी बहुतेक उर्दू भाषेतच लिहितो. आतापर्यंत म्हणजे विविध विषयावर माझे 12-13 पुस्तकं आलेले आहेत. अधूनमधून मी मराठी आणि इंग्रजीत भाषेत कधी लिहितो. हिंदीमध्ये माझं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. हे पहा, माझ्या मते उर्दू आणि मराठी भाषेमध्ये साम्य असं काही नाही आहे. परंतु हे पण आवर्जून सांगू इच्छितो की उर्दूचा जन्म आपल्या महाराष्ट्रात झालेला आहे. उर्दूला महाराष्ट्रात म्हणजे मराठवाडा हा खास भूमी, म्हणजे तेव्हाचे अहमदनगरची निजामशाही हा भाग आणि बिजापूरची आदिलशाही, म्हणजे असा हा जो एक भाग होता मराठवाड्याचा. तर इथे उर्दू म्हणजे दखनी उर्दू जन्मास आलेली आहे. याला उर्दूला पूर्वी दखनी उर्दू असे म्हणायचे, असं नाव त्याचा होता. आणि मराठी भाषा ही दखनी उर्दूची
ज्येष्ठ भगिनी आहे असं आम्ही समजतो. दखनी उर्दूवर मराठीचा प्रचंड प्रभाव आहे हे पण ठरलेले आहे. हे नक्कीच आहे, प्रभाव आहे. कारण संस्कृतचे पुष्कळ शब्द तत्सम आणि तद्भव हे उर्दूत सामील झालेले आहेत. उदाहरण मी सांगतो आपल्याला कसा त्याचा हे आहे की अहमदनगरची निजामशाही आमदानीतील शाह अशरफ बयाबानी म्हणून एक कवी होऊन गेले, सूफी होते. त्यांनी 1494 साली काव्यखंड लिहिलेले नवसर हार, आणि त्यांच्यानंतर 1565 साली हसन शौकी म्हणून एक कवी अहमदनगरमध्ये होऊन गेले. त्यांनी एक मसनवी लिहिली, काव्यखंडच मसनवी. त्याचं शीर्षक आहे निजामशाह बादशाह दख्खन. या दोन्हीचा जर आपण अभ्यास केला म्हणजे एक पहा 1494 आणि दुसरी 1565, तर या दोघांचा जर आपण अभ्यास केला आणि नंतर 15वी आणि 16व्या शतकात बिजापूर आणि गोलकोंडा येथील कवींच्या कविता जर वाचल्या तर आपल्याला दिसून येतो की मराठीतील असंख्य शब्द दखनी उर्दूत सामील झालेले आहेत. म्हणजे दखनी उर्दूने त्यांना मराठी शब्दांना स्वीकारले आहे. दखनी उर्दू ही साधू संतांची आणि सुफियांची भाषा होती आणि याच्यात खूप व्यापक आणि साहित्य निर्माण झालेलं आहे. तर ही भाषा जर आपण पाहिली तर त्याच्यात आपल्याला दिसतो मराठीचा किती प्रभाव आहे असा आहे त्याच्यात. प्रशांत सर, आपण आता कवितांच्या संदर्भात बोलतो आहोत, तर एक आणखीन कविता तुमची आपण ऐकावी, म्हणजे रसिकांची इच्छा निश्चितच असणार तर आपण एक कविता ऐकवावी असं. मी माझा येणारा जो संग्रह आहे माझ्या त्या संग्रहात म्हणजे मीच माझा मोर आणि वन्स मोर या संग्रहानंतर तिसऱ्या संघाची तयारी मी आता सुरू केली आहे. तर त्या संग्रहातली एक कविता मी तुमच्यासमोर सादर करतो की देवानं माझ्या हातावर हिरवा रंग ठेवला आणि म्हणाला जा तू झाड. देवानं माझ्या हातावर हिरवा रंग ठेवला आणि म्हणाला जा तू झाड हो, पण मला झाडांसारखं सळसळता आलं नाही. देवानं माझ्या हातावर पाणी ठेवलं, म्हणाला जा तू नदी हो. देवानं माझ्या हातावर पाणी ठेवलं, म्हणाला जा तू नदी हो, पण मला नदीसारखं खळखळता आलं नाही. देवानं माझ्या हातावर पंख ठेवणे, म्हणाला जा तू पक्षी हो, पण मला पक्ष्यांसारखं फडफडताही आलं. देव म्हणाला काय आहे तुला काहीच कसं जमत नाही. देव म्हणाला काय आहे तुला काहीच कसं जमत नाही, जा तू आता माणूसच हो. जा तू आता माणूसच हो. तेव्हापासून मी हा असा माणूस म्हणून जगतोय. पण खरं सांगू, माणूस म्हणून जगणं सुद्धा मला अजून जमलेलं नाही. नाही. म्हणूनच कविता वाचन जेव्हा सुरू होतं संमेलनांमध्ये तेव्हा प्रशांत असणारेंच्या पहिल्या ओळीपासून लोक वा म्हणायला सुरुवात करतात तर ते शेवटच्या ओळीपर्यंत आणि टाळ्यांचा मग कडकडाट होतो. प्रशांत सर, तुमचे मामा श्रीधर शनवारे, तर त्यांचा तुमच्यावरती कितपत प्रभाव? खूप प्रभाव आहे. म्हणजे एक काळ असा होता की तेव्हा श्रीधर शनवारे, सुरेश भट, ग्रेस हे सगळं या सगळ्यांनी विदर्भाचं नाव अगदी महाराष्ट्रापर्यंत नेलं. या सगळ्या लोकांचंच राज्य होतं आपल्या साहित्यामध्ये. मामांचा स्वभाव खूप शांत, त्याच्यामुळे अतिशय शांतपणे ते माझी कविता ऐकून घ्यायचे, ते समजावून सांगायचे आणि त्यांनी दिलेल्या टिप्स मी आजसुद्धा त्या वापरतो. त्यांच्या लिखाणाची शैली आणि त्यांची सादरीकरणाची शैली खूप अगदी शांत होती, साधेपणाची होती, परंतु त्यांची प्रतिभा आणि त्यांच्यातला आशय हा फार मोठा होता. तर त्यांच्याकडून हे मला बरंच काही शिकायला मिळालं त्यांच्या मामांकडनं. आणि प्रत्येक वेळेला त्यांच्याकडनं म्हणजे पहिल्या संग्रहाच्या सुरुवातीची तयारीपासून तर या वन्स मोरच्या तयारीपर्यंत प्रत्येक वेळेला मामा सोबत असायचेच. बरं, मामा पाठीशी होते, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर आणखीन कोणत्या साहित्यिकांचा प्रभाव तुमच्यावर राहिला आहे?
मी मगाशी जे म्हटलं की मी MA मला जवळपास 10 कविता संग्रह होते. तर ते 10 कविता संग्रहानं वाचल्यानंतर माझी अजून त्याच्याबद्दल उत्सुकता व्हायला लागली की या कवीचा दुसरा अजून कोणता संग्रह आहे. जसं कुसुमाग्रज होत्या, मंगेश पाडगावकरांचा कविता संग्रह होता, तर त्यांचे इतर कविता संग्रह वाचायची उत्सुकता निर्माण झाली. आणि मग मी वाचत गेलो आणि मग असं लक्षात आलं की कुसुमाग्रज किंवा मंगेश पाडगावकर, नंतर दासू वैद्य, त्याच्यानंतर हेमंत गोविंद जोगळेकर यांच्या कवितांनी, निरंजन उजगरे यांच्या कवितांनी माझ्यावर खूप प्रभाव टाकला. आणि यांच्या कविता मी आजही जिथे जिथे मला सापडतात त्या सगळ्यांच्या कविता मी आवर्जून वाचतो. कधी प्रादेशिक भाषेचा आपण म्हणजे उपयोग करावा असं वाटलं नाही का? प्रादेशिक म्हणजे कसं? म्हणजे जसं आपल्या बोली भाषा. अच्छा. नाही, मग ते परत तुम्ही जर तुम्हाला जर सगळ्यांचं जर कवी व्हायचं असेल, सगळ्या सामान्यांपर्यंत पोहोचायचं असेल, तर कोल्हापूरमधल्या सोलापूरपर्यंतच्या खेड्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर जी तुम्हाला, आणि मुख्य म्हणजे कसं की वऱ्हाडीबद्दल माझा तेवढा अभ्यास नाही आहे. ज्या विषयाचा अभ्यास आहे त्या विषयाबद्दल, त्या विषयातून, त्या शब्दातून, त्या वाक्यातून आपण लोकांपर्यंत पोहोचणं हे जास्त योग्य मला वाटतं. बरोबर आहे. प्रशांत सर, जसं तुम्ही सांगितलं मगाशी बोलताना की तुमच्या घरातलं वातावरण त्याबद्दल सांगितलं, तर जसं काकू अभिनयाच्या क्षेत्रात, त्या म्हणजे अभिनयाच्या ह्याच्यात त्यांना कितीतरी पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यानंतर सर म्हणजे असणारे सर, सिनियर असणारे ज्यांना आम्ही म्हणतो, ते शिक्षण क्षेत्रामध्ये, आणि तुमची बहीण अभिनयाच्या ह्याच्यामध्ये. तर हे सगळं असताना की तुम्ही या दृष्टीने याच्यात आपण करिअर करावं असं का नाही वाटलं? म्हणजे कारण कवितेकडे ओढा निर्माण झाला हे खरं आहे, पण आपण एक करिअरच्या दृष्टीने हे कुठलं क्षेत्र एखादं घ्यावं, याच्यातलं निवडावं? नाही, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी सुद्धा नाटकात कामं केलेत. नंतर चित्रांचे प्रदर्शनं मी खूप अटेंड केलेत, नृत्याचे कार्यक्रम. माझी एक बहीण आहे, चुलत बहीण, जी मंजिरी असणारे केळकर म्हणून जी शास्त्रीय गायिका आहे मोठी, तर तिच्या कार्यक्रम ऐकले. तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये मी आजही रमतो. मी फक्त कवितेमध्ये रमत नाही, मी या सगळ्या क्षेत्रांमध्ये रमतो. पण मला असं कुठेतरी जाणवलं की कवितेमध्ये आपण लिहू शकतो, किंवा आपली जी अवस्था आहे किंवा आपले जे विचार आहेत तर ते या कवितेच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून मग मी कविताच हा प्रांत निवडला. तुम्ही आता तिसऱ्या कविता संग्रहाचा उल्लेख या ठिकाणी केला, त्याचं नाव ठरवायचं अजून? त्याचं नाव बाबुल मोरा सध्या ठरवलंय. पहिला तुमचा काव्यसंग्रह मीच माझा मोर, नंतर वन्स मोर, आणि हा बाबुल मोरा. तर हा मोर जो आहे हा नेमका सगळ्या याच्यात आहे, हा कशाचं प्रतीक आहे तुम्ही? हा ॲक्च्युली मोर म्हणजे तसं पाहिलं तर राष्ट्रीय पक्षी आहे, पिसारा आहे, या गोष्टीपर्यंत ठीक आहे. पण मला आता स्वतःला वैयक्तिकपणे असं जाणवतं की मोर हे माणसाचं एक प्रतिबिंब आहे. अच्छा, ते कसं म्हणजे कशा पद्धतीने? जसं मोराचा आपण मोराला नाचताना पाहतो, त्याचा पिसारा पाहतो, पण आपल्याला माहीत असेल की मोराचे पाय खूप कुरूप असतात. पण मोराचे पाय कुरूप असून सुद्धा तो त्याच्याजवळ असलेला जो पिसारा आहे, जो पिसा आहे तो दाखवतो. माणसाचं नेमकं तसंच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. माणसाच्या मध्ये 10 गुण असतील तर 10 गुणामध्ये 8 गुण चांगले असतात, पण 2 गुण वाईट असतात. कोणीच पूर्ण चांगल्या गुणाचा माणूस नसतो. माझं असं म्हणणं आहे की या 2 गुणांवर मात करून त्या 8 गुणांचा वापर करून माणसाने सतत स्वतःचा पिसारा दाखवायला पाहिजे. आणि म्हणून मला प्रत्येक ठिकाणी माणूस पाहिला की मोर आठवतो आणि मोर पाहिला की माणूस आठवतो. आणि त्याच्यामुळे मी माझ्या प्रत्येक ठिकाणी, माझ्या संग्रहामध्ये मोरावर खूप पुष्कळ कविता आहेत. आणि या तिसऱ्या संग्रहाचं मी नाव सध्या तरी बाबुल मोरा ठरवलंय. पाहू आता कसं काय. सर, आपण मोरबद्दल बोलतोच आहोत, तर एखादी मोराची कविता आपल्या रसिकांना ऐकवाल? त्याला घास भरवताना त्याची आई नेहमी तालासुरात म्हणायची, इथे इथे बस रे मोरा, दाणा खा, पाणी पी आणि भुरडून जा. त्याला घास भरवताना त्याची आई नेहमी तालासुरात म्हणायची, इथे इथे बस रे मोरा, दाणा खा, पाणी पी आणि भुर उडून जा. आणि बघता बघता एक दिवस तो खरंच मोर झाला. त्यानं दाणा खाल्ला, पाणी पिलं आणि उडून गेला भुर. दारात त्याची उपाशी आई त्याची वाट पाहते आहे. भरलेलं ताट घेऊन दारात त्याची उपाशी आई त्याची वाट पाहते आहे. पण मोर झालेला तो मात्र पुन्हा घरी परततच नाही.
पण मोर झालेला तो मात्र पुन्हा घरी परततच नाही. युवा साहित्य संमेलन पुसद या ठिकाणी सरांनी कविता सादर केली होती आणि अक्षरशः तिथे उपस्थित आयांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं आणि जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कालवाकालव झाली होती असं ते वातावरण होतं. खरंच आहे, आपण प्रशांत असणारेंना ऐकतो आहे आणि एखाद्या कवीला ऐकणं किंवा त्याच्या काव्यप्रतिभेचा आस्वाद घेणं म्हणजे त्याच्यातल्या सगळ्या गुणवैशिष्ट्यांची माहिती करून घेणं आहे. ते तर आपल्याला होतेच आहे, पण आपल्यासोबत मिर्झा साहेब आहेत. मी त्यांना विचारू इच्छितो की तुम्ही वेगवेगळ्या साहित्यिकांच्या साहित्याचा अनुवाद केलेला आहे, पण प्रशांत असणारे यांच्या कवितांचा अनुवाद करताना तुम्हाला त्यांच्या काव्यप्रतिभेमध्ये नेमकी कुठली वैशिष्ट्ये जाणवलीत ते आम्हाला ऐकायला आवडेल. हे खरे आहे की मी आतापर्यंत अनेक कवी आणि लेखक यांच्या साहित्याचे अनुवाद केले आहे. आपल्या अकोल्याचे प्रशांत असणारे साहेब यांचे कवितांचे पण मी अनुवाद केलेले आहेत. तर आपण विचारतात मला की प्रशांत असणारेची वैशिष्ट्ये काय आहे, कविताची वैशिष्ट्ये काय आहे, कशासाठी मी त्यांचा अनुवाद केलेला आहे. तर हे तर खरेच आहे की मी पुष्कळ मराठीच्या बरेच कवितांचे उर्दूत अनुवाद केलेले आहे, परंतु पुस्तक स्वरूपात असणाऱ्यांच्या पूर्ण कवितांचा संग्रह मी अनुवाद पहिल्यांदाच केलेला आहे. प्रशांत असणाऱ्यांच्या काव्य प्रतिभामध्ये वैशिष्ट्ये खूप आहेत बरं का, खूप वैशिष्ट्ये आहेत. थोडक्यात मी सांगू इच्छितो की त्यांची कविता वाचताना एक ताजेपणाची भावना निर्माण होते. हा एक खास त्यांचा हे आहे, विशेष आहे. त्याच्याकडे बनावटी भाषा नाही आहे, अलंकारित भाषा ज्याला आपण म्हणतो, बनावटी भाषा नाही आहे. त्यांच्या कविता या बनावटी भाषेपासून मुक्त आहेत, म्हणून ते थेट हृदयात उतरतात. या कविता आपण जर वाचल्या तर आपल्याला दिसेल की हे लहान लहान कविता आहेत. हा लहान कविता आहे, पण त्या इतके खूप प्रभावी आहेत, मनाला जाऊन भेटतात, प्रभावी आहेत. सर्वसाधारण भाषेत लिहिलेल्या ह्या कविता पण वाचकाच्या भावनावर त्वरित परिणाम करतात. हे वैशिष्ट्य आहे. असणाऱ्यांच्या कविता केवळ पौराणिक किंवा ऐतिहासिक संदर्भात नाही, तर सध्याच्या काळातील आणि भविष्य काळातील स्वप्नाच्या रोमॅन्टिक जागा धरून आहेत, असे माझे मत आहे बरं का. आणखीन एक यांचं वैशिष्ट्य मी सांगू इच्छितो आपल्याला की आपल्या समाजातील खिन्नता, पोकळपणा आणि दुपटीपणा यावर यांच्या कविता व्यंग करतात. कवी प्रशांत केवळ समाजातील दुष्परिणाम पाहत नाही, तर आपला समाज या दुष्ट पासून मुक्त झाला पाहिजे हिची इच्छा आपल्यासमोर ठेवतात. हा फार मोठा काम आहे. विशेष म्हणजे यांच्या सर्व कवितांच्या शेवट आणखी एक विशिष्ट आहे की सर्व कवितांचा शेवट आश्चर्यकारक असतो. असा ट्विस्ट देतात एकदम शेवट कवितांची जेव्हा शेवटमध्ये, म्हणजे आपण कोणी वाचक विचार करू शकत नाही. सुरुवातीला कविता कशी सुरू होते, मध्ये कशी चालते आणि त्याचा शेवट एकदम अचानकपणे असा आपल्याला झटका ज्याला म्हणतो तसा हे करतो. तर वाचकाला गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडते. हा एक विशेष. प्रशांत आपल्या समोरच्या म्हणजे सामान्य घटनांना, वस्तूंना अशा प्रकारे सौंदर्याची आकृती देतात की वाचक आनंदित होतो. त्याच्यात मीच माझा मोर मधील पुष्कळ कविता ज्या आहेत त्या तसेच स्वरूपाचे आहेत आणि हे त्यांचे खास वैशिष्ट्य मी आपल्या समोर ठेवलेले आहे. मिर्झा सरांनी जसं सांगितलं आता अनुवाद करतानाचे अनुभव आणि तो वैशिष्ट्य, तर आपला कविता संग्रह हा दुसऱ्याला अनुवादित करण्यासाठी देताना तुमच्या मनात काय भावना होत्या?
नाही, नक्कीच तुम्हाला काय वाटलं होतं की असं काही म्हणजे नाही, उत्तुंग झेप वगैरे तसं काही वाटलंच ना. म्हणजे त्यांचं आणि माझं फोनवरून बोलणं व्हायचं. म्हणजे आजच्याही क्षणाला म्हणजे आपण इथे बसलो आहोत, मिर्झाजींची आणि माझी भेट झालेली नाही आहे. जे काही अनुवाद त्यांनी केलेला आहे तो माझ्या कविता वाचून त्यांनी केलेला आहे आणि त्यांना जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा आम्ही आमच्या चर्चा करून आम्ही त्या सोडवल्या आणि त्या पद्धतीने तो मोरपंख हा संग्रह तयार झाला. तर म्हणजे त्यांनी सुरुवातीला माझ्या दिवाळी अंगातल्या कविता वाचल्या, त्या वाचून त्यांनी मला फोन केला. मग त्यांना असं वाटलं की त्यांनी मला विचारलं की तुमचा संग्रह आहे का. मी संग्रहाची त्यांना माहिती दिली. मग त्यांनी तो संग्रह वाचला आणि मग संग्रह वाचल्यानंतर त्यांना असं जाणवलं की हे उर्दू भाषेमधून यायला पाहिजे समोर, कारण की हा जो विषय आहे किंवा हे आशय जे आहेत हे उर्दू भाषेमध्ये येत नाही. उर्दू भाषा म्हटली की एक साधारण एक वेगळा साहित्य प्रकार किंवा वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये आशय येतो. तर त्यांना ते जाणवलं. तर त्यांनी मला विचारलं की बुवा असं असं मला संग्रह अनुवादित करायचा आहे. तर त्याला पण मी आनंदाने त्याला परमिशन दिली. गंमत अशी झाली की अनुवाद प्रसिद्ध झाला आणि पुस्तक प्रसिद्ध झालं त्याचं, आणि ते पुस्तक त्यांनी मला पाठवलं. ते पुस्तक हातात घेतल्यानंतर गंमत अशी की त्यातला एकही शब्द मला वाचता येईना, कारण की पूर्ण पहिलेपासून ते शेवटच्या पानापर्यंत पूर्ण उर्दू. म्हणजे इव्हन त्यांचं ते कविता, पहिली कविता माझी आहे ती जी आहे आपण वाचतो ती शेवटच्या पानावर होती. अशा पद्धतीने ते पुस्तक, मी त्यांना फोन केला की मला आनंद झाला पुस्तक आलं, पण मला ह्याच्यातलं काहीच वाचता येते. तर म्हणजे त्यांचा मोठेपणा पहा, त्यांनी त्यातल्या निवड 5-6 कविता त्यांनी मला त्या रेकॉर्ड करून पाठवल्या मोबाईलवर. आणि मग मी आईवडिलांनी उत्सुकता होती की उर्दू अनुवाद झालेल्या संग्रहाचा म्हणजे काय झालं. तर त्या मग मी आईवडिलांना वाचून दाखवल्या. एकंदरीत हा जो प्रवास जो होता ना खूप आनंददायी होता. तुम्ही आता उल्लेख केला की आईवडिलांना वाचून दाखवल्या, तर तुमची कविता लिहिल्यानंतर पहिला श्रोता कोण असतो? नाही, प्रश्नच नाही. आम्ही सगळेच घरचे मेंबर म्हणजे या क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रातले असल्यामुळे सगळ्यांनाच कवितेची जाण आहे. जरी लिहित नसले तरी जाण आहे. आणि हळूहळू आता माझी बायकोसुद्धा छान ऐकायला लागली आहे. स्वाती वहिनी बिलकुल शांतपणे ऐकते, प्रतिसाद चांगले देते. आई वडील तर प्रश्नच नाही, आधीपासून भाऊ बहीण. इव्हन आम्ही जेव्हा एकत्र दिवाळीमध्ये जमतो तेव्हा सुद्धा माझ्या नवीन कविता ऐकायला हे सगळेजण उत्सुक असतात. मुलांमध्ये ते गुण होते, मुलांमध्ये सुद्धा ते गुण आले आहेत. कविता जरी करत नसले, त्यांचं वाचन जरी मराठीचं नसलं तरी पण एक कवितेमधली जी जाण असते ना ऐकायची किंवा समजून घ्यायची, ती सुद्धा मुलांमध्ये आहे. ती जाण सगळ्यांमध्येच बहुधा विकसित व्हायला हवी हे आहे. प्रशांत सर, आणखीन एक कविता ऐकायचा मोह आम्हाला आवरत नाही आहे. जरूर. आता कधी कधी असं होतं की बुवा, जसं तुम्ही म्हणाला की बुवा ललित तुम्ही लिहिलं नाही तर, किंवा कादंबरी किंवा कथा वगैरे या विषयाकडे, तर असे काही काही विषय असतात ना, तर ते विषय आपल्याला कवितेशिवाय मांडता येत नाही. मी एका ठिकाणी एक प्रसंग मी पाहिला आणि मला तिथे विधवाबाई आणि आपला भारताचा झेंडा या दोघांमध्ये साम्य आढळलं. मग हा विषय कथेमध्ये किंवा ललितमध्ये किंवा कादंबरीमध्ये नव्हतं, म्हणजे मांडता येत नव्हतं. म्हणून मग मी हा कवितेमध्ये, सुरुवातीच्या काळातली कविता आहे तेव्हा ती लिहिली की ती विधवा तिरंग्याचं चित्र काढते आहे पण तिच्याजवळ रंगच नाहीत आकर्षक. ती विधवा तिरंग्याचं चित्र काढते आहे पण तिच्याजवळ रंगच नाही आकर्षक. शेवटी ती झेंड्याच्या वरच्या भागात तिचं सांडलेलं कुंकू ठेवते, खालच्या भागात हिरवं कंच मन आणि मधल्या भागात तिचंच पांढरफट्ट कपाळ. शेवटी ती झेंड्याच्या वरच्या भागात तिचं सांडलेलं कुंकू ठेवते, खालच्या भागात हिरवं कंच मन आणि मधल्या भागात तिचंच पांढरफट्ट कपाळ. तिनं रंगवलेला हा झेंडा आता आयुष्यभर असाच फडफडत राहील. तिनं रंगवलेला हा झेंडा आता आयुष्यभर असाच फडफडत राहील, फक्त एका अशोक चक्राशिवाय, फक्त एका अशोक चक्राशिवाय. अतिशय म्हणजे जबरदस्त असे. आणि आता हाच धागा पुढे नेऊन आपण मिर्झा साहेबांना पण विनंती करूया की तुम्ही एक कविता याच काव्यसंग्रहातली आम्हाला जरूर ऐकवा. प्रशांत असणाऱ्यांची कविता वात आहे. त्यात थोडासा हे आहे, मी नंतर पुन्हा याचा उदाहरण देईल योग्य वेळेवर.
याचा उन्मान किंवा याचं शीर्षक चराग की लौ असा मी ठेवलेला आहे. वात, चराग की लौ. बेटे ने कहा अम्मा चराग की लौ ऊंची कर, मैं पढ़ नहीं सकता. बेटे ने कहा अम्मा चराग की लौ ऊंची कर, मैं पढ़ नहीं सकता. शौहर ने कहा अरे चराग की लौ नीची कर, मुझे नींद नहीं आ रही है. औरत तमाम रात चराग की लौ ऊंची नीची करती रही. तमाम उम्र उन्हीं दोनों के दरमियान चराग की तरह जलती रही. याची कविता आहे. अतिशय सकस अशा कविता आपल्याला ऐकायला मिळत आहेत. प्रशांत सर, आशयाची अभिव्यक्ती हे तुमचं काय म्हणतात तर महत्त्वाचं असं शस्त्र आहे आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक महत्त्वाचं माध्यमही ते ठरलेलं आहे. तर आता ही जी कविता लेखन पद्धती, जसं मुक्तछंदापासून आपण आता बघतो आहोत की बदलता प्रवाह जो कविता लेखनाचा आहे, तर आजच्या कविता लेखनाबद्दल तुम्ही काय म्हणाल, काय सांगाल काव्यप्रवाहाच्या? नाही, काव्यप्रवाह बदलतोच आहे, प्रश्नच नाही. म्हणजे शैली पण बदलते आहे आणि आशयाचं वेगळेपण पण बदलते आहे. म्हणजे अगदी तुम्ही कुसुमाग्रजांच्या आधी भारत आंबेपासून सुरुवात केली. भारत आंबे, नंतर कुसुमाग्रजांचा झाला ग्रेसची कविता, त्याच्यानंतर नादू महानोरांची कविता, अशा पद्धती. पण ह्या कवितानंतर आता ज्या पिढीतल्या ज्या कविता सध्या आहेत, दासुवदेंची कविता एकदम वेगळी पद्धतीने समोर येते किंवा अजय कांडरची कविता खूप वेगळ्या पद्धतीने समोर येते. नवीन जे कवी आहेत त्यांच्या कवितेमध्ये महानगरीय संवेदना खूप येतात आहे. मला वाटते की या नव्या युगाची चाहूल आहे, नव्या कवितेची चाहूल आहे. त्यांच्या कवितांमधून महानगरीय संवेदना तर येतातच, पण जसं हे जे विषय आहेत ना, कॉम्प्युटर, व्हॉट्सॲप, मोबाईल, अशा प्रतिमांचं याच्या समांतर प्रतिमा घेऊन या कविता समोर येतात आहेत. आणि माझं म्हणजे मी आनंदानं स्वागत करतो अशा प्रतिमांचं किंवा अशा आशयाचं, कारण की काळ बदलतो आहे, तर आपण बदलायला पाहिजे, आपल्या कवितेने सुद्धा बदलायला पाहिजे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसते आहे. तुमची एक व्हायरस कविता या संदर्भात आहे. देवानं माणसाला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, उत्तर आलं नाही. देवानं माणसाला व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवला, उत्तर आलं नाही. देवानं माणसाला लॅपटॉपवरून मेल पाठवली, उत्तर आलं नाही. माणसाच्या अस्तित्वाबद्दल अस्वस्थ झालेल्या देवानं मग शेवटी शोधलं माणसाला गुगलवर जाऊन. माणसाच्या अस्तित्वाबद्दल अस्वस्थ झालेल्या देवानं मग शेवटी शोधलं माणसाला गुगलवर जाऊन, तर कॉम्प्युटरची रंगबिरंगी स्क्रीन काळमणत गेली हळूहळू आणि देवाचा कॉम्प्युटर खाडकन बंद पडला. देवाचा कॉम्प्युटर खाडकन बंद पडला. मेकॅनिक म्हणाला, देवा कॉम्प्युटरमध्ये व्हायरस आलाय. मेकॅनिक म्हणाला, देवा कॉम्प्युटरमध्ये व्हायरस आलाय. देव म्हणाले की अरे, मी तर माणसाच्या शोधात गेलो होतो, मग हा व्हायरस कुठून आला? मी तर माणसाच्या शोधात गेलो होतो, मग हा व्हायरस कुठून आला? सध्या संपूर्ण जगाला व्हायरस हैराण केलेला आहे. आणि त्यावेळेला म्हणजे असं म्हणतात की कवी हा अनेक शतकं पुढे बघू शकतो. प्रश्न म्हणजे ही व्हायरस यावर्षी आलेला आहे. ही ह्या मिस मादा मोर म्हणजे 2018-19 मध्ये प्रसिद्ध झाल्या या संग्रहातली ही कविता आहे. ती त्याच्या यादी लिहिल्या गेली. हो, त्याच्या यादी लिहिल्या गेली आहे. तुम्ही आता सांगितलं की महानगरीय संवेदना असणाऱ्या कविता आता समोर दिसत आहेत आणि एकंदर कवितांचं वाचन असो की इतर लेखनाचं वाचन असो ते तुमचं भरपूर आहे. तुम्ही दिवाळी अंक खूप वाचता, तर वाचनाच्या संदर्भात थोडं काही सांगा. वाचायलाच पाहिजे. मी तर म्हणतो की कथाकार असो, कवी असो, लेखक असो, कोणी असो, सामान्य माणसांनी माणसांनी वाचायलाच पाहिजे आणि जे आवडतं ते वाचायला पाहिजे. आणि दिवाळी अंकांच्या वाचनाबद्दल? दिवाळी अंकाचं वाचन इतके चांगले म्हणजे हा दिवाळी अंक हा माझ्यासाठी उत्सव आहे. दोन गोष्टी महाराष्ट्रासाठी उत्सव प्रिय आहेत मराठी माणसासाठी. एक तर अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि दुसरं म्हणजे दिवाळी अंक. हे तुम्हाला कुठे भारतामध्ये किंवा कुठे सापडणार नाही. या दोन गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. तर या दोन्ही गोष्टींचा मी आनंद घेतो. दिवाळी अंक वाचतो, त्यातलं नुसतं कविता वाचत नाही. दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य असे की ते संपादक आहे ते निवडक लोकांना तुमच्यासमोर आणून ठेवतात.
एक दिवाळी अंकामध्ये 25 जर जण असतील तर त्यातले निवडक 5 जण चांगले कथाकार असतात, चांगले व्यंगचित्रकार असतात, चांगले चित्रकार असतात. अशा सगळ्यांचं संकलन म्हणजे दिवाळी अंक असतो. तर या सगळ्यांचा आस्वाद घ्यायला मला आवडतो आणि त्याचा मी आनंद घेतो. आणि शतकाची परंपरा आहे दिवाळी अंकांची, इतर कुठल्याही भाषेत नसेल अशी मराठीमध्ये ती आपल्याला दिसते. आणि मी आग्रह करतो सगळ्यात म्हणजे ज्याला जो नाही आहे या साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी सुद्धा, सर्वसामान्य माणसांनी सुद्धा हे दिवाळी अंक किंवा मराठी पुस्तकं वाचायलाच पाहिजे. त्यांनी आपली स्वतःची जी आहे विचारशक्ती ती सुद्धा त्याच्यामध्ये सुदृढ व्हायला मदत होते. भाषांतर आणि अनुवादाच्या संदर्भात आपण विचारायला काही हरकत नाही. की भाषांतर आणि अनुवाद ह्या 2 वेगवेगळ्या बाबी आहेत की या दोन्ही एकच आहेत की त्या दोघांमध्ये काय फरक आपल्याला नेमका जाणवतो, तो पण आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. आता आपण विचारता मला की बाबा अनुवाद आणि भाषांतर यात काय फरक आहे, तर हा माझ्या मते फार टेक्निकल विषय आहे बरं का. टेक्निकल विषय, प्रश्न पण टेक्निकल आहे आणि विषय पण माझ्या मते टेक्निकल आहे. मी असं मानतो की एखादा साहित्याचे शब्दशः रूपांतर म्हणजे भाषांतर, वर्ड टू वर्ड त्याला रूपांतर जर आपण केलं तर तो भाषांतर होईल. परंतु एखाद्या साहित्याचे त्याचा मूळ गाभा किंवा आशय बिघडू नये हे पाहून स्वतःच्या भाषेत किंवा स्वतःच्या शैलीत केलेला रूपांतर म्हणजे अनुवाद आहे. म्हणजे मी आता उदाहरणार्थ आपल्याला सांगतो, यांचीच कविता आहे प्रशांत असणाऱ्याची. आता याच्यात कसा अनुवाद कसा झालेला आहे पहा. थोडासा मी बदल केलेला आहे एका ठिकाणी, शेवटचा जो आहे त्याच्यात कसा बदल होतो आणि अनुवाद कसा होतो असं हे सांगतो. प्रशांत असणाऱ्याची कविता तीच वात मी पुन्हा वाचतो मराठीत. की मुलगा म्हणाला आई दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले अगं दिव्याची वात कमी कर, मला झोप लागत नाही. आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्येच वातीसारखी जळत राहिली. आता याच्यात इथे फक्त एक शब्द मी थोडासा असा बदललेला आहे, म्हणजे भाषांतर नाही केलेला आहे. अनुवाद कसा है कि बेटे ने कहा अम्मा चराग की लौ ऊंची कर, मैं पढ़ नहीं सकता. शोहर ने कहा कि अरे चराग की लौ नीची कर, मुझे नींद नहीं आ रही. आता इथे आईच्या ऐवजी मी त्याला असा व्यापक हे रूप दिलेला आहे, म्हणजे त्याचा फैलाव केलेला आहे मी कि औरत तमाम रात चराग की लौ ऊंची नीची करती रही, तमाम उम्र उन्हीं दोनों के दरमियान चराग की तरह जलती रही. तर हा याला मी असा अनुवाद मानतो, हा म्हणजे भाषांतर नाही आहे. तर अनुवाद करताना सोर्स लँग्वेज जी असते आणि टार्गेट लँग्वेज असते. तर सोर्स लँग्वेजतून टार्गेट लँग्वेजमध्ये सोर्स लँग्वेजचा क्लब, सौंदर्य, विचारधारा इत्यादी त्याबाबत लक्ष देणे अनुवादकाला फार गांभीर्याने त्याचा विचार करावा लागतो आणि ते आवश्यक आहे त्याच्यासाठी. तर हा याचा असा फरक मी मानतोय. आता मी बहुतांश मराठी साहित्यच का निवडले असं आपण मला विचारतात, तर हे खरे आहे की अनुवादासाठी बहुतांश वेळ मी मराठी साहित्य निवडले आहे. तसे इंग्रजीचे कवी, मल्याळम इंग्रजीचे कवी श्री प्रोफेसर के सच्चिदानंदन यांचे 2 काव्यसंग्रहाचा मी अनुवाद केलेला आहे इंग्रजीतून उर्दूमध्ये. आणि इंग्रजीचे इतर कवींचे पण खूप 100-150 कविता मी अनुवादित केलेल्या उर्दूमध्ये. फारसी भाषेचा माझा एक संग्रह आलेला आहे, पश्तो के अवामी नगमे लोकगीतं आहेत पश्तोचे, ते फारसी भाषेमधून मी उर्दूत आणलेलं आहे. आणि हिंदीमध्ये पण मी काम केलेलं आहे तसं. तर हे असे माझे 3 पुस्तकं आलेले आहेत आतापर्यंत.
पण खरं तर मला मराठीबद्दल जास्त प्रेम आहे, म्हणून मी याला माझी मातृभाषेनंतर मराठीच माझा विषय असतो नेहमीचा. तर मला ज्या कविता आवडतात मी त्यांचा अनुवाद करत राहतो. सर, तुम्ही अतिशय योग्य सांगितलं की अनुवादामध्ये आणि भाषांतरामध्ये खूप फरक आहे. ती म्हणजे संस्कृतीचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये उमटलं पाहिजे, हे महत्त्वाचा धागा त्याच्यात आहे. सर, तुम्हाला काय वाटतं की अनुवादाच्या संदर्भातली प्रक्रिया? नाही, बरोबर आहे ना. आपली कविता आता माझ्या दृष्टीने माझाच विचार जर केला तर मराठी कविता ही जी आहे ही एका विशिष्ट लोकांपर्यंत पोहोचली, पण अनुवादाच्या माध्यमातून ही 65 देशांमध्ये पोहोचली. तर आपले विचार, आपला आशय हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचवायचा असेल तर त्या कलाकृतीचं हे भाषांतर किंवा अनुवाद होणं फार चांगली गोष्ट आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या संस्कृतीचं प्रतिबिंब त्याच्यात पडलं पाहिजे. केवळ शब्दाला शब्द देऊन चालत नाही. त्याच्यात हे जर म्हणजे अस्लम सरांनी सांगितलं ते योग्यच आहे. बरोबर सर? नाही, मी प्रशांत सरांना एक विचारू इच्छितो की सुरुवातीला मी अस्लम सरांचं अभिनंदन केलं पुरस्काराविषयी. नेमका तुम्हाला जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाल्याचं कळलं तेव्हा तुमच्या नेमका भावना कशा होत्या? तुम्हाला आनंद झाला? आणि असं जेव्हा काव्य लिखाण सुरू केलं तेव्हा असं मनात होतं का की हा पुरस्कार आपल्याला कधी मिळेल? नाही, मुळीच नाही. ॲक्च्युली हा जो संग्रह आहे हा मिस माझा मोर हा 2010 साली प्रसिद्ध झाला. त्या संग्रहाला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला, विशाखा पुरस्कार मिळाला आणि 2000 म्हणजे जवळपास 7 वर्षानंतर 8 वर्षानंतर मग त्याचा 2015मध्ये त्यांनी मला परमिशन विचारली की बाबा मला संग्रह अनुवाद करायचा आहे. मी हो परमिशन दिली. 17मध्ये तो प्रसिद्ध झाला. पण इथपर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये पुरस्कार मिळेल वगैरे असं काहीच मला वाटतं नाही. म्हणजे हा जो साहित्य अकादमीचा पुरस्कार जो आहे तो या संग्रहाचा विचार केला तर 2010 साली प्रसिद्ध झालेल्या संग्रहाला 2019मध्ये पुरस्कार मिळाला. तर तो आनंद काही वेगळाच होता, प्रश्नच नाही. आता आम्ही सगळे रसिक वाट पाहत आहोत की अनुवादाला तर पुरस्कार मिळालेला आहे, पण तिसरा बाबुल मोरा जो येतो आहे त्याला म्हणजे काय म्हणतात तर पुरस्कार मिळावा, अनुवादाचा नव्हे तर त्याच ओरिजिनल काव्यसंग्रहाचा मिळावा ही आमची अपेक्षा आहे सगळ्यांची. आणि तुम्ही मूळ म्हणजे ज्यांनी अनुवाद केला त्यांना भेटलेला नाही आहेत, त्याच्या ह्या मुलाखतीच्या निमित्ताने तुम्ही त्यांना काही धन्यवाद देऊ इच्छिता? बिलकुल. म्हणजे ज्या पद्धतीने मी मगाशी पण सांगितलं की ज्या पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली मराठी कवितेमध्ये त्याचं अनुवाद करायची, ती खरोखरच म्हणजे या सगळ्या काय म्हणतात मराठी साहित्यामध्ये किंवा सगळ्या साहित्य जगतानी सुद्धा त्याची नोंद घेण्यासारखी आहे की प्रत्येक गोष्ट बारीक गोष्टींवर त्यांनी अभ्यास केला आणि त्या समजून घेतल्या आणि त्याचा त्याचं ज्याला आपण म्हणतो उत्तर जे आहे ते उत्तर साहित्य अकादमीच्या रूपाने त्यांना ते मिळालं. त्यांचं श्रेय त्यांच्या अभ्यासाला जातं. सर, तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टींची माहिती मिळाली. नवीन लिहिणाऱ्यांना सुद्धा काही गोष्टी कळाल्यात. या सगळ्या आत्तापर्यंतचा प्रवास तुम्ही सांगितला, तिसरा येणारा कविता संग्रह याबद्दलही सांगितलं, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन काही योजना तुमच्या मनामध्ये आहेत का? नाही, योजना म्हणजे मला असं जाणवलं की कविता आणि इतर साहित्य प्रकार जे मी वाचतो तर त्याच्यामध्ये अलग नावाचा एक प्रकार येतो. त्या अलग जो आहे तो छोट्या छोट्या कथा असतात त्याच्यामध्ये. तर मला असं काही वाटतंय मला की बुवा या कवितांना जेव्हा आपण असं वाटतं की बुवा नाही ही कविता नाही होत आहे किंवा कविता चांगली नाही होत आहे, तर अशा कवितांना अलगच्या रूपामध्ये कथासंग्रहाच्या रूपामध्ये मी प्रयत्न करतोय आणि यावर्षीच्या व्यासपीठ दिवाळी अंकामध्ये हा अलग नावाचा प्रकार प्रसिद्ध होतोय. अरे वा, म्हणजे नवीन एका जो साहित्य प्रवाह आहे त्याच्याकडे तुम्ही त्याच्यामध्ये मी ओळखतो. हे छान झाले. तुमच्या आजवरच्या सगळ्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? सगळ्यांनाच, प्रश्नच नाही. सगळ्यांना, आई वडील भाऊ बहीण घरचे बायको मुलं सगळ्यांनाच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पहा की वाचक वर्ग महत्त्वाचा आहे. दिवाळी अंक वाचून लोकांचे फोन येतात, त्यांचा आपला एकमेकांशी परिचय नसतो, पण हे साधा फोन 2 मिनिटाचा फोनसुद्धा आपल्याला ऊर्जा देतं. बरोबर. हे संपादक मंडळी जे आहे ज्यांचा आपला परिचय नसतो
हंसचे संपादक आनंद अंतरकर किंवा मौजचे संपादिका मोनिका गजेंद्र गडकर यांचा आपला डायरेक्ट परिचय नसतो, पण हे लोक आपल्याला फोन करतात, कविता मागवतात, आपलं साहित्य छापतात. मला वाटते की हे सगळे लोक या सगळ्या प्रवासामध्ये फार महत्त्वाचे आहेत आणि निश्चितच त्यांचा मला फायदा होतो आहे. सर्वांना त्याचं श्रेय आहे हे निश्चित, कारण असणारे सरांचे स्वतःचं व्यक्तिमत्व असं आहे की ते सगळ्यांशी एकदम मैत्रीने वागतात. आणि मला हेही माहिती आहे की अनेक नवोदित जे आहेत ते त्यांचा सल्ला विचारायला जात असतात, काही लिहिलं की त्यांना पाठवत असतात आणि तेही न कंटाळता बिलकुल पूर्ण वाचून त्याच्यामध्ये ज्या काही कमतरता असेल किंवा जे काही चांगले मुद्दे असतील त्या सगळ्याचं योग्य असं मार्गदर्शन करतात. हा त्यांचा एक प्लस पॉईंट आहे, तो एक एकदम म्हणजे महत्त्वाचा गुण तो इतरांनी सगळ्यांनी घ्यायला हवा. अकोल्यामधल्या म्हणजे अकोल्याची ही जी भूमी आहे या भूमीच्या बाबत अभिमानाने असं सांगता येईल की या भूमीमध्ये बी कवींनी रोपटं म्हणजे त्यांच्यापासून आपण म्हणतो आहोत नाव आहे, तर तसं म्हणजे हा प्रवाह पुढे पुढे जातोच आहे. त्याच्यामध्ये नारायण कुलकर्णी कवठेकर आहेत, किशोर मोरे आहेत, त्याच्यात श्रीकृष्ण राऊत आहे, डॉक्टर विठ्ठल वाघ आहेत, ही अशी नावं. आणि त्या सगळ्याची पुढची पिढी जी आहे ती प्रशांत असणाऱ्यांच्या रूपाने आहे आणि प्रशांत असणाऱ्यांच्या पुढे आणखीन ती पिढी जात राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे, अपेक्षा आहे. आणि त्यासाठी विदर्भ साहित्य संघाचा हा जो मंच आहे, विदर्भ साहित्य संघ सातत्यानं मदतीला आणि काय म्हणतात तर त्यासाठी प्रयत्न करायला सतत तयार आहे. तुम्ही सगळ्यांनी ही मुलाखत ऐकलीत आणि प्रशांत सर, विदर्भ साहित्य संघाच्या या ऑनलाईन कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात याबद्दल तुमचे आणि असलम सरांचे आम्ही दोघांचे तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आपण माझी भेट घेतली याबाबत धन्यवाद, शुक्रिया. आणि संपूर्ण रसिकांना ही मेजवानी मिळाली आहे. सर्वांचे आभार मानून इथे कार्यक्रम संपला असं सांगते. धन्यवाद.